गेले 6 महिने झालं शक्तीपीठ महामार्गासंदर्भात कोल्हापुरातून आम्ही लढा सातत्यानं देत आलेलो आहे। मागच्या वेळी निवडणुकीच्या आधी सुद्धा एक मेळावा इथं झाला होता। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अगदी सांगितलं विरोध आहे रद्द आम्ही करणार नाही, ही भूमिका घेतली होती। त्यानंतर निवडणुकीच्या आधी फक्त कोल्हापूर जिल्ह्यापुरती अधिसूचना रद्द केली असं सांगण्यात आलं। आता पुन्हा रेखांकन जे येतंय ते सगळ्या आहे त्या पूर्वीप्रमाणे किंवा त्यात थोडा बदल करून हा शक्ती मार्ग रेटायचा चाललेला आहे। आणि म्हणून आज 12 जिल्ह्यातल्या लोकांना आम्ही बोलवलं होतं। प्राथमिक स्वरूपात एक बैठक झाली। 1 तारखेपर्यंत या 12 जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी आजी माजी लोकप्रतिनिधींनी पत्र देऊन आपली भूमिका स्पष्ट करावी। शक्तीपीठच्या समर्थनात कोण आहेत आणि विरोधात कोण आहेत। आणि त्याचबरोबर 12 तारखेला मार्चला एक भव्य असा या 12 जिल्ह्यातला मोर्चा हा मुंबईमध्ये या ठिकाणी येईल आणि सरकारला जाब विचारेल। आज आमदारांचा पाठिंबा आहे, काही शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे, अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांचं दुर्दैवी वक्तव्य हे अत्यंत चुकीचं आहे। कुणासाठी अशा 80,000 कोटीचा प्रकल्प या ठिकाणी होतोय? कॉन्ट्रॅक्टर धार्जिन प्रकल्पाला आमचा विरोध आहे। नाही हेच डिवाइड आणि रूल ब्रिटिशांची पॉलिसी आता भाजपचं सरकार करत। परभणीतले लोक आले होते, धाराशिवचे लोक आले होते, लातूरचे आले होते, बीडचे आले होते, सोलापूरचे आले होते, प्रत्येक जिल्ह्यातनं हिंगोलीचे आले होते। प्रत्येक जिल्ह्यात याला विरोध आहे आणि तो 12 तारखेला मोर्चामध्ये दिसून येईल। गेल्या 3 वर्षामध्ये राज्यामध्ये बघितलं एखादा ज्वलंत प्रश्न पुढे आला तर सत्ताधारी पक्षातलेच लोक 2 बाजू घेतात। एक जण एक बाजू घेतो, एक जण एक बाजू घेतो। आता बीडच्या प्रकरणामध्ये आपण बघितलं भाजपचे आमदार एवढे लढाई करत होते, आता त्यांनी तलवार म्यान केली। याचा अर्थ काय? तर कुठलंही आंदोलन झालं तर त्या आंदोलनात आपलीच माणसं असली पाहिजे जेणेकरून त्या आंदोलनाची दिशा बदलता येईल। आणि म्हणून आत्ता देखील तसा प्रयत्न आहे। सत्ताधारीतले मंत्री इथं सांगतायत की रस्ता होणार नाही आणि सत्ताधारीतले आमदार इथं बैठक घेतात कोल्हापुरात की रस्ता कसा फायदेशीर आहे, कसा होणार। आणि म्हणून या महाराष्ट्रातला शेतकरी बळी पडणार नाही। शेतकऱ्यांना देशोधडी धरणारा हा प्रकल्प आहे आणि तो आम्हाला नको आहे। कोर्टात जाण्यासंदर्भात आमचा भूमिका नाही आहे। हे रस्त्यावरचं आंदोलन आहे, शेतकऱ्यांचं आंदोलन आहे। जनतेच्या रेट्यानंच आम्ही हा रस्ता त्या ठिकाणी रद्द करून घेऊ। नाही, मी कुणीतरी कोर्टात कुणाला तर पाठवून आम्हाला 1 रुपया मिळतोय तो 5 रुपये द्या अशी मागणी होऊ शकते। कोर्ट उद्या सहानुभूतीपूर्वक 5 रुपये द्या म्हणलं तर तो निर्णय झाला। त्यामुळे आमची विनंती आहे शेतकऱ्यांना की हा लढा रस्त्यावरचा आहे, तो रस्त्यावर आपण लढूया। न्याय प्रक्रियेमध्ये आपल्याला अडकण्यात अर्थ असणार नाही आणि मग न्याय प्रक्रियेचा मार्ग घेण्यापेक्षा रस्त्यावरचा मार्ग आपल्याला सोयीचा असेल। अधिवेशनात आम्ही महाविकास आघाडी म्हणून पूर्वी देखील जाहीर केलं होतं की त्याला विरोध असेल म्हणून। आता देखील आमची भूमिका तीच आहे। नाही, असं काही नाही, आम्ही सगळेजण आक्रमक आहोत। शेवटी आता ज्यावेळी मुद्दा येईल त्यावेळी आक्रमकता आम्ही दाखवू। आता मुद्दा आलेला आहे, आम्ही आमची आक्रमकता दाखवून दिलेली आहे। सभागृहात सुद्धा हा मुद्दा मांडला जाईल। चल नाही, मला माहित नाही। मी माहिती घेतो आणि त्याच्यावर वक्तव्य करतो, करायला काय अडचण